राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा अशी लोकांची इच्छा, लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितली. नरहरी झिरवाळ यांची माहिती. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास चांगली गोष्ट असंही वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं तर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील. समर्थकांच्या भावना. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता सर्व पवार कुटुंबानं एकत्रित येऊन निर्णय घेण्याची मागणी. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष करा. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांचं सुनील तटकरेंना पत्र. तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करा. सुरेश घुले यांची मागणी. जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुख यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट. दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? अजित पवारांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल. अजित पवार अनंतात विलीन. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या कार्यकर्त्यांचा आक्रोश. अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली. निष्ठुर नियती पुढे आपलं काही चालत नाही. अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त. अजित पवारांच्या विमान अपघाताचा AAIB कडून तपास सुरू. विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आल्यानंतर सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्याचा तपास केला जाणार. धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला. दादांचं सगळीकडे लक्ष असायचं. धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त. अजित पवारांकडे खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता. राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक. विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया. कुणाकडे जायचं, कसं जायचं, आम्ही पूर्ण ब्लँक झालोय. आम्ही सगळे दिशाहीन आहोत. सगळेच जण बसून अजित पवार कुटुंबियांच्या मागे जाऊ. अनिल पाटलांकडून स्पष्ट. फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांच्या भावना. बारामतीतील विमान अपघातात क्रू अटेंडंट असलेल्या पिंकी माळीचाही मृत्यू. मुंबईतील वरळीत पिंकी माळीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. अजित पवारांचे PSO दीप जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. साताऱ्यातल्या त्यांच्या तरड गावी, मूळ गावी झाले अंत्यसंस्कार. पोलीस सलामी देत दिला अखेरचा निरोप. अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू. नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात बदलू शकतं. शरद पवारांनी अपघाताचं राजकारण करू नये सांगितलं. मात्र अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार आहे? राऊतांचा ट्विटच्या माध्यमातून सवाल. भाजपनं अजित पवारांवर 70,000 कोटींचे केलेले आरोप मागे घ्यावे. हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. राऊतांचं ट्विट. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अमरावतीत ही शोक व्यक्त. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळला. व्यापाऱ्यांकडून देखील लिलाव बंद. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. शिंदखेड्यामधील नागरिकांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व दुकानं बंद. पंचायत समितीच्या निवडणुकीचाही प्रचार बंद. अजित पवारांच्या निधनानंतर बंद पाळत श्रद्धांजली अर्पण. दिलगिरी व्यक्त करत अंजली भारतीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अंजली भारतींवर चौकफेर टीका. मात्र अंजली भारतींनी माफी मागताना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल, 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. रायगडच्या म्हसळामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक अपात्र, राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश करत पक्षादेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका. गोगावलेंनी घोडेबाजार केल्याची तटकरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. अकोल्यात महापौरपदासाठी भाजप वगळता सर्व पक्षांची बैठकीत काँग्रेस, वंचित, ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सहभागी. दुसरीकडे अपक्षांच्या पाठिंब्यासह संख्याबळ 44 वर पोहोचल्याचा भाजपचा दावा. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेलच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारी या दरम्यान होणार. हात वर करून हे निवड होणार असल्याची माहिती. कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी प्रक्रिया पार पाडणार. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल या 8 महापालिकांच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार. बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक संपन्न. वसई विरारचा महापौर, उपमहापौर कोण होणार या संदर्भात बैठक. 10 इच्छुकांचे पक्षाकडे आले अर्ज. चंद्रपूर मनपामध्ये सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या हालचाली. शिवसेनेचे संदीप गिर्हे आणि वंचितच्या स्नेहल रामटेके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट. अमरावतीत माजी महापौर चेतन गावंडे भाजपच्या गटनेतेपदी. चेतन गावंडे साईनगर प्रभागातून दुसऱ्यांदा नगरसेवक. शालेय शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकारमार्फत शाळांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलाय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. धुळे शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ तरस आढळल्यानं खळबळ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मात्र वनविभागाकडून तरसचा वावर असल्याबाबत दुजोरा नाही. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात 2353 हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान. आमदार काशीराम पावरा यांच्याकडून पाहणी. विद्याविहार उड्डाण पुलाची सर्व कामं 25 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून कामाची पाहणी. एन विभागाच्या हद्दीत पूर्व आणि पश्चिम भागाला जोडलं जाणार.